6 तारखेला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याकडून पाहणी, अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सभास्थळाची पाहणी। मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची पत्रकार परिषद। शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभेला 25,000च्या वरती गर्दी जमणार। माजी खासदार आढळराव पाटील जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ एकत्र बसून घेणार। मिशन 48 या कार्यक्रमाअंतर्गत शिवसंकल्प अभियान महाराष्ट्र राज्यामध्ये 6 तारखेपासून चालू होत आहे। 22 लोकसभा जागेवर 22 लोकसभा क्षेत्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री स्वतः दौरे करून त्या भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेऊन गेले 1.5 वर्ष ह्या सरकारनं राज्यासाठी काय काय कामं केली, कुठले हिताचे निर्णय घेतले, मग ते महिलांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, कामगारांसाठी असेल, गोरगरिबांसाठी असेल, हे काय निर्णय घेतले, महाराष्ट्राला त्याचा किती फायदा झाला याची माहिती दिली। आणि हे करत असताना 2019ला शिवसेना ज्या 22 जागावर धनुष्यबाण ह्या चिन्हावर निवडणूक लढली त्या 22 जागांवर मुख्यमंत्री दौरा करणार आहेत। आणि त्या दौऱ्याची सुरुवात आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून होते। पहिली सभा, पहिला मेळावा हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये संपन्न होतो। कारण मुंबई, कल्याण, ठाणे या शहरी भागाच्या बाहेर उर्वरित महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या सभा आत्तापर्यंत ह्या शिरूर लोकसभेमध्ये म्हणजेच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातलं चाकण शहर असेल किंवा खेड असेल या ठिकाणी संपन्न झाल्या। आणि म्हणून या भागातल्या जनतेला उत्सुकता आहे मुख्यमंत्र्यांना ऐकायची, मुख्यमंत्र्यांना पाहायची। म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्णय घेतला आणि सांगितलं की मी माझी सुरुवात या शिवसंकल्प अभियानाची राजगुरुनगरपासून करतो, शिरूर लोकसभा मतदारसंघातून करतो। म्हणून ती आपण सुरुवात केलेली आहे। जागेची आपण स्थळ पाहणी केली आहे, तिथं स्टेज व्यवस्था कशी असेल ती पाहणी केलेली आहे, बसायची व्यवस्था किंवा इतर सगळ्या व्यवस्था बघून आपण सगळेजण तिथं आलो आहे। कसं रूट कसा असेल, बसायची व्यवस्था कशी असेल, गाड्याची पार्किंग कशी राहील, हे सगळं व्यवस्था बघून आपण आता सगळं तिथून आलेलो आहे। आणि आशा आहे की येणार परवाच्या दिवशी होणाऱ्या या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून शिवसैनिकांची आणि सर्वसामान्य लोकांची उपस्थिती असेल। माझ्या अंदाजाप्रमाणे कमीत कमी 20-25,000 लोक, 25,000च्या वरच लोकांची उपस्थिती त्या ठिकाणी मैदानावर राहील। शिवसंकल्प सांगितल्याप्रमाणे शिवसंकल्प अभियानाची सुरुवातच मुळात ही आहे की लोकसभा निवडणुका जवळ आल्या, लोकसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणून त्या भागात जाऊन जायजा घेणं, माहिती घेणं, जनतेच्या सूचना घेणं, जनतेकडनं आढावा घेणं की काय नक्की आपल्याला ह्या विषयामध्ये कशी तयारी करावी लागेल। आणि ते करत असताना राज्य सरकारनं जे निर्णय घेतले ते जनतेपर्यंत पोहोचवले। अजयदादांनी तसे कन्फर्म 4 जागांवर सुरुवात केली, म्हणजे बारामतीची पण घोषणा केली, रायगडची घोषणा केली, साताऱ्याची घोषणा केली। त्यामुळं त्यांच्या घोषणेशी आणि उद्याच्या ह्या 6 तारखेच्या शिवसंकल्प अभियानाची तसा काडीमात्रही संबंध नाही। काही लोक म्हणतात की काही लोकांनी मोर्चे काढले, यात्रा काढल्या, त्याचा काहीच संबंध नाही। मुख्यमंत्र्यांचा हा निगडीत दौरा आहे, 22 लोकसभा मतदारसंघात जायचं आहे। आता त्यामुळं त्यांनी जागेवर क्लेम केला, आम्ही जागेवर क्लेम केला आहे, भाजपनं यापूर्वी क्लेम केलेला आहे, पण निर्णय कशाचाच कोणाचा झालेला नाही। निर्णय होईल तेव्हा बघू। ही लोकसभा प्रचाराची सुरुवात म्हणायची का? एक अर्थानं असंच म्हणायचं प्रचार। शिवसंकल्प अभियान नाव आहे, आपण शिवनेरी त्यातून वगळले, राजगुरुनगर निवडलं, कारण असं काय नाही, मध्यवर्ती सगळ्या लोकांना येणं सोयीचं व्हावं म्हणून राजगुरुनगर तालुक्याचा शिरूरच्या मध्यभागी आहे। महायुतीचं सरकार आहे, 3 पक्ष बरोबर आहे आणि त्या सगळ्या पक्षांचे लीडर मुख्यमंत्री, त्यांची सभा आहे, बाकीच्या पक्षांना सहभागी करून नाही घेतले। हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिवसंकल्प अभियान 22 जागा म्हणजे आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे। हो, त्यामुळं
एकत्रित मेळावे होतील त्यावेळेला सगळे एकत्रित येतील. तुमच्या नावाची म्हणजे घोषणा करतील का काय कसं? मला वाटत नाही ते घोषणा करायची एवढ्याच गरज आहे. अजून जागाच ठरली नाही कोणाकडे जाते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपली जागा आहे, अजितदादांनी सांगितलं ही आपली जागा आहे. त्यामुळं तिन्ही पक्ष एकत्रित बसून ठरवतील. भाजप सुद्धा म्हणताय कमळ फुलवायचं. हा ठीक आहे ना, म्हणजे तिघं चुकीचं आहे असं काही नाही. जागेचा तिढा तिघांचं केव्हा सुटेल? हां जागेचा तिढा केव्हा सुटेल? एक महिन्याभराच्या आतमध्ये